आपण विचारूया सर, काय सांगतात रोहिमल साहेबांच्या पाठिंबा आपण आले तिकडे? आमचे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आहेत आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे ते इथे उमेदवारी लढवत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षातर्फे आम्ही समर्थन केलं या ठिकाणी आलेलो आहोत. आमची अशी भूमिका या ठिकाणी की विलास रोहिमल आहे. तुम्ही जो या ठिकाणी झोपड्या वाचवण्याचा संघर्ष झाला त्याच्यात आमची झोपडी बचाव परिषद भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा प्रामुख्याने होता आणि त्यामुळे या झोपड्या वाचल्या. त्या सगळ्या संघर्षामध्ये विलास रोहिमल पुढे होते. त्यांनी उपोषण पण केलेलं आहे, लाठ्या पण खाली केलेल्या आहे, मोर्चे पण नेलेले आहेत आणि त्यांनी त्यानंतर एक या ठिकाणी अनेक विधायक कामही केलेली आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं आहे योग्य उमेदवार आहे. आत्ता जी दलदल झालेली आहे म्हणजे आज एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात परत तिसऱ्या पक्षात जातात, त्यांचा डोळा फक्त महापालिकेमध्ये भ्रष्टाचार करणं, त्यांना उद्दिष्ट असं काहीच नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या पक्षाला एक 100 वर्षाचा इतिहास आहे, त्यांनी मुंबई शहरात संघर्ष केलेला आहे, त्याचे उमेदवार ते आहेत. आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की जी काही ही वस्ती आहे वनविभाग, तथाकथित वनविभाग, हा वनविभाग नाही, कारण तो जो मॅप आम्ही त्याच्यामध्ये जो स्टे आणला आहे झोपड्या वाचवण्यासाठी आम्ही संघर्ष केला आहे. त्यामुळे तथाकथित वनविभाग आहे, त्यांनी जो मॅप तयार केला आणि हायकोर्टात सादर केलेला आहे तो त्या भारतीय म्हणजे वन अधिकारी आहेत त्यांनी टेबलावर बसून त्यांनी कोणताही योग्य सर्वे न करता तयार केलेला आहे. सर्वे तो योग्य झाला नाही. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की रिसर्वे झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे इथे आहेत त्यांचं इथेच पूर्वस्थ झालं पाहिजे आणि या सगळ्या विभागातल्या लोकांना इथेच त्यांनी पर्यायी घर दिलं पाहिजे. ते पाण्याची समस्या जी आहे ती सुटली पाहिजे. मुंबईमध्ये म्हणजे जे आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड आहे, दर दिवशी 150 लिटर पाणी मिळालं पाहिजे. ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये पिटिशन गेलेले आहेत. मग जो वनविभाग असो तथाकथित किंवा कुठलाही असो, पाणी हे मिळालंच पाहिजे. अशा अनेक समस्या, घराची समस्या, शिक्षणाची समस्या, याच्यासाठी लढाऊ उमेदवार आमचे आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी. सर, जसं रेड्डी सरांनी सांगितलं की हा जिल्हा आहे की अन्न वस्त्र निवारा गेल्या किती अनेक वर्ष इथल्या रहिवाशांना ते भेटत नाही, ते वंचित आहे, त्याबद्दल काय सांगतात? त्याबद्दल स्पष्ट भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आहे. भारताला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेलं असताना सुद्धा अशा मुंबईमध्ये अनेक वस्त्या आहेत ज्या ठिकाणी त्यांना हक्काचं घर मिळत नाही, जो की संविधानाने त्यांना मूलभूत अधिकारामध्ये घर, रोटी, कपडा आणि मकान आणि आरोग्य आणि शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. तो अधिकारापासून 75 वर्ष देशाला स्वतंत्र होऊन सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे एकतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष अनेक ह्या सगळ्या प्रश्नावरती आजही संघर्ष करतोय. त्यामुळं ह्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आणि वन विभागाची जी परिस्थिती आज आहे ही राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या पक्षांनी जी निर्माण केलेली आहे, या पक्षांच्या विरोधात एक चांगला उमेदवार कसा देता येईल यातला राहणारा, या ठिकाणचा समस्या मांडणारा आणि या प्रश्नाची जाणीव असणारा आणि संघर्षामध्ये सतत जो व्यक्ती आपल्याबरोबर संघर्षामध्ये आहे, आमच्या खांद्याला खांदा लावून ते लढले, असा उमेदवार आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे दिलेला आहे. त्यांचं निशाणे आहे विळा कणीस. सर, जसं स्थानिक आहात, उमेदवारी आहात, पण झोपडपट्टी हा फॉरेस्ट एरियाला आपण कसं बघतात? आपण गेल्या अनेक वर्षापासून इथे राहतात, या झोपडपट्टीसाठी प्रयत्न करतात. नाही, या ठिकाणी कसं बघण्यापेक्षा हा प्रश्न माझाच आहे, हा या सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्न आहे आणि या लोकांवरती फार अन्याय वन विभागाने केला आहे, इथल्या शासनाने केला आहे, मनोवादी प्रवृत्तीने या ठिकाणी अन्याय केला आहे. त्या अन्यायाच्या विरोधामध्ये या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेहमी लढत आलेला आहे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून, झोपडी बचाव परिषदेच्या माध्यमातून आम्ही या लोकांना न्याय देण्याचा आतापर्यंत आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत. मोर्चे, धरणे, निदर्शने, प्रसंगी उपोषणे करून आम्ही त्यांना न्याय निश्चित मिळवून दिलेला आहे आणि तो देत राहू. जर मला या शासनाने, या ठिकाणी असणाऱ्या जनतेनं मला जर निवडून दिलं तर निश्चितपणाने मी या झोपडपट्ट्याचं पहिलं कोणतं काम करेल तर या लोकांना, या गरिबांना हक्काचं घर मिळवून देईल. या ठिकाणी हे पहिलं माझं प्राधान्य आहे. ओके.